शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घोषणा होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका. शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही. राजू शेट्टींचा सरकारला इशारा. $80 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाही. मात्र लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती. लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतनं पैशांची अफरातफर. सरकारवरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. राऊत आक्रमक. तर महिलांना पैसे मिळू नयेत यासाठी राऊतांचे प्रयत्न. त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा. बन यांचा पलटवार. अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईत बोलावलं. भाजपकडनं शिवसेना संपवण्याचं काम सुरू. सत्तारांची टीका. तर छत्रपती संभाजीनगरमधनं सत्तारांच्या मुलाची बंडखोरी. महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना वेग. रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्यात अर्धा तास बैठक. बंडखोरांशी संपर्क साधण्यास सुरुवात. अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडनं शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा. कोकण विधान परिषद निवडणुकीतील महायुतीची बंडखोरी शमली. महेंद्र दळवींची मुलगी जुईली आपला अर्ज मागे घेणार. सूत्रांची माहिती. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का. आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद. अर्जावरती बोगस सही सूचक नागेश भोसलेंचाच आक्षेप. तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप. अमरावतीचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा अर्ज बाद. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांचा बाजोरी यांच्या अर्जावरती आक्षेप. संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप.